नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, तुम्हाला थंबनेल बघून आयडिया आलीच असेल की जो विद्यार्थी पॉलिटेक्निक करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, तर अशा विद्यार्थ्यांसाठी PICT कॉलेजसाठी काय प्रोसिजर आहे. ठीक आहे, ही सगळी प्रोसिजर तुमच्या CETच्या पोर्टल थ्रूच होणार आहे. परंतु PICTच्या वेबसाईट डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनबद्दलचे काय इन्फॉर्मेशन आहे आणि जो विद्यार्थी त्या पोर्टल थ्रू PICT कॉलेज टाकणार मग अशा विद्यार्थ्याला PICT कॉलेजमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायसाठी काय प्रोसिजर करावं लागेल याबद्दलची आपण सविस्तर माहिती इथे बघणार आहे. ठीक आहे, बघा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर बघा, नोटिफिकेशन मध्ये पण दिसते तुम्हाला इथे डायरेक्ट सेकंड इयर रिपोर्टिंग प्रोसेस 2025-26 फॉर द कॅप राऊंड. ठीक आहे, किंवा इथेही बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन्स. ठीक आहे, इथे गेल्यानंतर भरपूर सारे टॅब्स उघडलेले दिसतात. त्यातले 2-3 जे काही टॅब्स आहेत मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेले आहे. आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, तर पहिला हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी काही PDF आहे ही ऑफिशियली CET पोर्टलची PDF आहे. ठीक आहे, या पोर्टलच्या PDF मध्ये ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहे, ठीक आहे, यासंबंधी आपण पहिले चर्चा करायला पाहिजे. त्यानंतरच आपण स्टेप बाय स्टेप बघा. इथं बघू शकता तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म्स. इथं लक्षात कारण की आता काय आहे ना, सगळ्या जे काही चारही प्रकारच्या कॅप राऊंड्स होते यांची सगळ्यांची डेट गेलेली आहे. आता आपण हे जे काही डायरेक्ट सेकंड इयर बघण्याचा प्रयत्न करतो, आपण हे कशासाठी आपण हे डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेवल थ्रू आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, स्टेप बाय स्टेप बघूया आपण. बघा, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर द इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स. म्हणजे 31/7/2025 ते 2/9/2025 पर्यंत होती. ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट्स लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी समजा अप्लाय केलेलं आहे त्यांची लिस्ट त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला जे विद्यार्थी समजा PICTला समजा 100 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं सर, तर त्यांची यादी ती ट्रान्सफर करा इन्स्टिट्यूटला. मग आफ्टर दॅट इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप राऊंड, सगळ्याच प्रकारचे कॅप राऊंड. इफ एनी द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोइंग मॅनर. बघा, डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिव्हिंग ॲप्रोप्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूट करणार. इन्व्हाइट ॲप्लिकेशन्स फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, प्रिपेअर अँड द डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज वेबसाईट अँड इन्स्टिट्यूट बोर्ड, कॅरी आउट द कम्प्लीट ॲडमिशन प्रोसेस. ज्या काही रूल्स रेग्युलेशन्स आहे, तर ही सगळी घटना 6 ते 11 6 आणि 11च्या मध्यात होणार आहे. जस्ट वेट मिनिट. हां, बरोबर आहे. मला तेच कन्फर्म करायचं होतं की म्हणजे ही जे काही ऑफिशियल ब्राउचर आहे, म्हणजे हे साध्या विद्यार्थ्यांसाठी तर नाही, जो फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतो. बघा, या ऑफिशियल या PDFच्या आपल्याला सुरुवातीला दिसते ॲडमिशन नोटीस फॉर द डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी 3 इयर ड्युरेशन फॉर द अकॅडमिक 2000. जो एखादा विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला जातो त्याचा जो काही डिग्री कोर्स राहणार आहे तर तो 3 वर्षाचा आहे, कारण की ऑलरेडीच त्यांनी तिकडे डिप्लोमा कोर्स केलेला. बस मला हेच कन्फर्म करायचं होतं. आता चारही कॅप राऊंडबद्दल आपल्याला बोलण्यात काही अर्थ नाही, ते सगळं झालेलं आहे. आपण हे सगळं इन्स्टिट्यूट लेवलसाठी बघतोय. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इन्स्टिट्यूट लेवल जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं त्याबद्दल बोलतो. बघा, तुम्हाला या डेटवर खूप लक्ष द्यायचं आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या डेटमध्ये या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणजे डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिव्हिंग द ॲप्रोप्रिएट आणि द न्यूजपेपर. म्हणजे CET पोर्टलनी ते जे काही विद्यार्थ्यांची लिस्ट आहे त्या इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर करणार. मग ते काय करणार, वेबसाईटवर डिस्प्ले करणार. ठीक आहे, मग इन्व्हाइट करणार ॲप्लिकेशन्स फॉर्म. त्याच्यामुळे तुम्हाला PICTच्या ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग ॲप्लिकेशन येणं, मग मेरिट लिस्ट बनणार, या सगळ्या प्रोसेस. ठीक आहे, लास्ट डेट फॉर द कॅन्सलेशन, समजा तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल तर 9 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे. कट ऑफ डेट फॉर द ऑल टाईप ऑफ ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 25. जो काही कट ऑफ आहे तो 11/9/2025 आणि रात्री म्हणजे दुपारी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग डाटा, म्हणजे इन्स्टिट्यूटला CET पोर्टलला कळवा लागणार आहे 11 तारखेपर्यंत. ठीक आहे, हे ज्या काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे या तुम्हाला बघून घ्यायच्या. ठीक आहे, आता यात काही मी जाणार नाही, हे द्या लक्षात. ठीक आहे, ही एक पहिली PDF महत्त्वाची. आफ्टर दॅट बघा, त्यांनी जो काही म्हणजे एखादा विद्यार्थी ॲप्लिकेशन्स फॉर एलिजिबिलिटी. ठीक आहे, म्हणजे हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे PICT कॉलेजचं, तर यांच्या अंतर्गत या PICT कॉलेज ॲफिलिएटेड आहे पुणे युनिव्हर्सिटीला. ठीक आहे, तर त्यांचा हा एलिजिबिलिटी फॉर्म आहे, तर हा एलिजिबिलिटी फॉर्म तुम्हाला तिथे भरून द्यायचा आहे. ठीक आहे, बघा हे बघू शकता तुम्ही.
सिंपल गोष्टी आहे. ओके, तुम्हाला कोणते सर्टिफिकेट्स आहे हे सगळे अटॅच की आहे, सगळ्या गोष्टी हा फॉर्म तुम्हाला तिथं भरून द्यायचा. ठीक आहे. आणि तिसऱ्या PDF मध्ये ओके बघा रिपोर्टिंग प्रोसेस दिलेली आहे फॉर द कॅप राऊंड फर्स्ट. ठीक आहे, आपल्याला हे काही कामायचं नाही, आपल्याला फक्त इन्स्टिट्यूट लेवलचं बघायचं आहे. फीस चार्ट नाही, म्हणजे या PDFचं काही काम नाही आपल्याला. ठीक आहे, फॉर द कॅप राऊंड या PDFचं काही काय. आता आपण ऑफिशियल वेबसाईटवर बघू काही महत्त्वाचे तिथे आहे का. बघा वर्किंग प्रोफेशनलसाठी तो एक वेगळी प्रोसिजर राहते आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी वेगळी प्रोसिजर राहते. बघा रिपोर्टिंग प्रोसेस फॉर द कॅप राऊंड्स बघा या PDF मध्ये काय बघून घेऊया आपण. फॉर द कॅप राऊंड तीच PDF आहे, परंतु हे सेकंड इयरच्या ह्याच्यात टाकलेलं डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन आहे ना. रिपोर्टिंग प्रोसेस डेट्स वगैरे दिले आहे का. लेट सेकंड PDF बघूया. रिपोर्टिंग प्रोसेस फ्लो चार्ट. ठीक आहे, हा फ्लो चार्ट आपण बघू शकतो. बघा इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीज STRS ही त्यांची ट्रस्ट आहे. ओके, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन अँड रिपोर्टिंग प्रोसेस. बघा एंट्री रिपोर्टिंग ॲट द मेन गेट, व्हेरिफिकेशन ऑफ द नेम इन द अलॉटमेंट लिस्ट. ठीक आहे, म्हणजे जो काही अलॉटमेंट लिस्ट लागणार तिथं व्हेरीफाईड होणार. 2 रूम्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या रूममध्ये काय काय गोष्टी करायच्या, कोणत्या डॉक्युमेंट्स चेक करायच्या. ठीक आहे, डॉक्युमेंट्स अरेंजमेंट अँड व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट्स सेलेक्ट टोकन्स. ठीक आहे, डाटा एंट्री MIS. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे करायच्या आहे. ठीक आहे, आणि हे सगळं वेबसाईटवर अवेलेबल आहे. ओके, हॉस्टेल फॅसिलिटी काय पाहिजे नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तिथं ठरवून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आफ्टर दॅट स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म आहे. बघा हा स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म आहे. ओके, हाही फॉर्म तुम्हाला तिथं भरून द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला ॲडमिशन रिपोर्टिंग प्रोसेस टोकन चेकलिस्ट TC या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तयार आहे काय नाही या सगळ्या गोष्टी इथं सिग्नेचर ऑफ ज्या डिपार्टमेंट घेत आहे तुमची स्टुडंट सिग्नेचर या सगळ्या गोष्टी ठीक आहे रिपोर्ट करायच्या. ठीक आहे, इथं काही प्रॉब्लेम नाही. आणि ही त्यांनी चेकलिस्ट दिलेली आहे. नेम ऑफ द डॉक्युमेंट्स, कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत पाहिजे रिपोर्टिंगच्या वेळेस ही चेकलिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट चेकलिस्ट अटेंडन्स अंडरटेकिंग. बघा अंडरटेकिंग रिगार्डिंग द अटेंडन्स हा तुम्हाला अटेंडन्स तिथं फिलअप करून द्यायचा. पॅरेंट वगैरे सिग्नेचर लागते तिथं. ठीक आहे, एलिजिबिलिटी फॉर्म तर तुम्हाला ऑलरेडी मी दाखवला आहे. ॲडमिशन नोटीस बघून घेऊया आपण. ठीक आहे, सध्या त्याच्यावर एरर येतं, काही हरकत नाही. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲडमिशन नोटीस ऑलरेडी ही बघितलेली आहे. ठीक आहे, ही बघितलेली आहे आपण. ब्राउचर आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. ओके, इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये पण तीच माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्या 6 ते 11 तारखेपर्यंत वेट करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे CET पोर्टल तुम्ही समजा सेकंड इयरसाठी जर अप्लाय केलं असं पोर्टल थ्रू तर CET सेल पहिले इन्स्टिट्यूटला कळणार, त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला की इतक्या विद्यार्थ्यांच्या आपल्याकडे लिस्ट आलेली आहे सेकंड इयरसाठी. ठीक आहे, आफ्टर दॅट मग ते 6 ते 11 तारखेच्या दरम्यान त्यांच्या वेबसाईटवर म्हणा किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये डिस्प्ले करणार. ठीक आहे, एवढे विद्यार्थी आहे हे सगळं आहे. मग ते काही त्यांनी आता जे दाखवलं की ऑफिशियली मेरिट लिस्ट लागणार. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी तिथं होणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला एक बघायचं आहे की फी स्ट्रक्चर बघून घेऊया आपण. ओके, जर फी स्ट्रक्चर जर मिळालं आपल्याला फी स्ट्रक्चर कट ऑफ बघून घेऊया आपण. बघा सेकंड इयरसाठी काय कट ऑफ राहतो बघा. कट ऑफ फॉर द कॅप राऊंड फर्स्ट फॉर द ॲडमिशन टू द डायरेक्ट सेकंड इयर. ठीक आहे, डायरेक्ट सेकंड इयर. ठीक आहे, कॅप राऊंड पहिल्याचाच कट ऑफ दिलेला आहे. ओके, इन्स्टिट्यूट लेवलसाठी दिलेलं नाही, परंतु इथनं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. जसं की कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला जो काही तुम्ही तिकडे डिप्लोमा केलेला आहे एखाद्या पर्टिक्युलर स्ट्रीममध्ये 96.20. ठीक आहे, आणि त्याचा जो काही मेरिट नंबर होता लास्ट 86 होता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बघा त्याचा 150वा मेरिट होता. मग जसं आपण थोडे पुढे जाऊ मेरिट नंबर आणि जे काही डिप्लोमा पर्सेंटेज ते कमी होत गेले. 820 ENTCसाठी, आर्टिफिशियलसाठी 300 आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 418. ठीक आहे, आता हा लास्ट अकॅडमिक इयरचा आहे. परंतु आपल्याला समजा जर इन्स्टिट्यूट लेवलचा जर मिळाला असतं तर आणखी चांगलं असतं. नाही 20-21चा आहे. इन्स्टिट्यूट लेवलसाठी त्यांनी इथं कोणत्याच प्रकारचा कट ऑफ दिलेला आहे. परंतु पहिल्या कॅप राऊंडवरूनही तुम्ही समजू शकता इन्स्टिट्यूट लेवलसाठी काही नाही, याच्यापेक्षा थोडाफार कमी जास्त राहणार आहे. त्याच्या
येतं लक्षात. आफ्टर दॅट फी स्ट्रक्चर बघून घेऊया आपण. इन्स्टिट्यूट लेवल सेकंड इयरसाठी जर असली, मॅनेजमेंट UG फीज फॉर अंडर ग्रॅज्युएट मॅनेजमेंट नाही, FY BT कॅटेगरी वाईज PG फीज पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स BTech कॅटेगरी वाईज नाही, इथे नाही. मॅनेजमेंटचं पण नाही, हे फर्स्ट इयर झाला आहे की नाही. हे मॅनेजमेंटचं जे काय अकॅडमिक इयर फर्स्ट इयरसाठी झाला आणि कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. ठीक आहे. फी स्ट्रक्चर मे बी तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर आयडिया येऊनच. ठीक आहे. याच्या लक्षात. आणखी तर म्हणजे फर्स्ट इयर हे झालं, फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयर. फी स्ट्रक्चर कट ऑफ बघितला आपण. फर्स्ट इयर कट ऑफ, सेकंड इयरचा बघितला आपण कट ऑफ पर पेज. ठीक आहे. बाकी तर काही नाही. मग तुम्हाला जर पुन्हा परत जर काही अडचणी असतील तर तुम्ही इथे चेक करू शकता. ठीक आहे. म्हणजे इथेच या सेकंड इयरच्याच वेबसाईटवर, सेकंड इयरच्या या टॅबमध्ये या वेबसाईटवर त्या गोष्टी येणाऱ्या 6 ते 11 तारखेच्या मधात तुम्हाला, ओके, ज्या विद्यार्थ्यांनी PICTसाठी समजा अप्लाय केलेला आहे, ओके, त्यांनी या टॅबच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं कळणार. याच्या लक्षात. ॲडमिशन नोटीसचे एरर दाखवत आहेत. ती एलिजिबिलिटी फॉर्म तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेला आहे. ठीक आहे. बाकीचं सगळं आपण टॅब्स चेक केलेलं आहे. याच्या लक्षात. ओके. जर तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.